नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बीन्स. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न आपण पाहणार आहोत. 10 प्रश्नांपैकी कमीत कमी 8 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, पनामा कालव्याने कोणते 2 महासागर जोडले गेले आहेत? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर. प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर हे दोन्ही महासागर पनामा कालव्याने जोडले गेले आहेत. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली याला ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 25 सेमी. पुढील प्रश्न पहा. हवेत रोपे उगवण्याचा अभ्यास करणारे शास्त्र याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याला काय म्हणतात? पर्याय पहा. टोपोलॉजी, एरोपोनिक, विटिकल्चर, एपिकल्चर. जर आपल्याला जे बाकीचे पर्याय दिलेले आहेत त्याचं उत्तर जर माहिती असेल तर आपण उत्तर काढू शकतो. पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे टोपोलॉजी, दुसरा पर्याय आहे एरोपोनिक. विद्यार्थी मित्रांनो, हवेत रोपे उगवण्याचा अभ्यास करणारे शास्त्र याला म्हणतात एरोपोनिक. काय म्हणतात? एरोपोनिक. म्हणजे बाकीचे जे पर्याय आहे टोपोलॉजी, विटिकल्चर, एपिकल्चर यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, या ठिकाणी टोपोलॉजी म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणतात टोपोलॉजी. ओके. द्राक्षांचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणतात विटिकल्चर. काय म्हणतात? विटिकल्चर. आणि एपिकल्चर म्हणजे काय? तर मधमाशी पालनाचा जो काही अभ्यास असतो त्याला एपिकल्चर म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. एपिकल्चर म्हणजे काय? मधमाशी पालनाचा अभ्यास. विटिकल्चर म्हणजे काय? द्राक्षांचा अभ्यास. एरोपोनिक म्हणजे काय? हवेत रोपे उगवण्याचा अभ्यास करणारे शास्त्र. आणि टोपोलॉजी म्हणजे काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके. पुढचा प्रश्न पहा. उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? काय म्हटलं आहे? उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? पर्याय पहा. आनंदीबाई जोशी, इंदिरा संत, लता मंगेशकर, शीतल महाजन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शीतल महाजन. काय उत्तर आहे? शीतल महाजन. मग विद्यार्थी मित्रांनो, आनंदीबाई जोशी यांचं काय कार्य आहे? इंदिरा संत यांचं काय कार्य आहे? लता मंगेशकर यांचं काय कार्य आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, पहिला पर्याय आहे आनंदीबाई जोशी. यांचं काय कार्य आहे? तर पहा, परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला जर असं विचारलं तर आनंदीबाई जोशी. लक्षात ठेवायचं आहे. परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? आनंदीबाई जोशी. त्यानंतर जो काही पर्याय आहे लता मंगेशकर. भारतरत्न मिळविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर. ओके. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? इंदिरा संत. आणि उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? शीतल महाजन. विद्यार्थी मित्रांनो, हे चारही पर्याय आपल्याला माहिती पाहिजे कोणाचं कार्य काय आहे, कारण या चारही पर्यायावर तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. गंगोत्री येथील भागीरथी व अलकापुरी येथील अलकनंदा. गंगोत्री येथील भागीरथी व अलकापुरी येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग येथील एकत्रित प्रवाहापासून कोणत्या नदीची निर्मिती झाली? तर या ठिकाणी
योग्य उत्तर आहे गंगा. गंगा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, जी काही भागीरथी नदी आहे, भागीरथी नदी आहे आणि जी काही अलकनंदा नदी आहे, या दोन्हींचा जो काही प्रवाह आहे, जो काही संगम आहे, तिथून पुढे जी काही नदी आहे तिला गंगा म्हटलं जातं. तर पहा, लक्षात ठेवायचं आहे, गंगोत्री येथील भागीरथी व अलकापूर येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग येथील एकत्रित प्रवाहापासून गंगेची निर्मिती झाली आहे. अलकनंदा नदीचा उगम उत्तराखंडमधील अलकापुरी येथे होतो. असा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो की अलकनंदा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? उत्तराखंडमध्ये होतो. उत्तराखंडमध्ये कोठे होतो? अलकापुरी या ठिकाणी होतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काय म्हटलं आहे? चुकीचे आहे. पहा, जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास शब्दयोगी अव्यय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. दुसरा पर्याय पहा, कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द. बरोबर आहे. कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा शब्द, हे बरोबर आहे. पुढे पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. बरोबर आहे. जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, क्रियावाचक शब्द असतो, ते क्रियापद असतं. बरोबर. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीचं विधान कोणतं आहे? तर पहिला पर्याय हा काय आहे? चुकीचा आहे. तर पहा, शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय ते आपल्याला माहिती पाहिजे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. पहा, काही शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व त्या वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात. अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ वर, खाली, मागून असं. ओके, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, बाबा वाराणसीला गेले वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य. मला सांगा, शेवटी प्रश्नचिन्ह आहे का? नाही. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य नसणार, हा पर्याय खोडा. इथं जर तर काही आहे का? नाही. म्हणजे मिश्र वाक्य नसणार, हा पर्याय खोडा. उद्गारार्थी काही चिन्ह वगैरे दिसतंय तुम्हाला? नाही. हे सुद्धा उत्तर नसणार. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधानार्थी वाक्य. काय म्हटलं मी? विधानार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही सर्वसामान्य माहिती देणारे विधान हे विधानार्थी वाक्य असते. विधानार्थी वाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. कर्त्याने. पहा, बाबा वाराणसीला गेले. बाबा काय करताय? म्हणजे काही काही नियम जर माहिती असले तरीसुद्धा आपण लगेच उत्तर काढू शकतो. प्रश्नार्थी वाक्य म्हटलं की काय असतं? शेवटी प्रश्नचिन्ह असतं. उद्गारार्थी म्हटलं काय? उद्गाराचे चिन्ह असतं. म्हणजे असे पर्याय कट करून आपण आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधानार्थी वाक्य. पुढचा प्रश्न पहा, खाली काही सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. पहा, पहिला पर्याय आहे बिनचूक. बिनचूक म्हणजे चुकीशिवाय, हे बरोबर आहे. दररोज. दररोज म्हणजे काय? प्रत्येक दिवशी, हे बरोबर आहे. आमरण. आमरण म्हणजे काय? जन्मापासून, हे चुकीचं आहे. यथाक्रम म्हणजे काय? क्रमाप्रमाणे, हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे? चुकीचा पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, आमरण म्हणजे काय? जन्मापासून नाही. आमरण याचा अर्थ काय होतो? मरेपर्यंत. आमरण म्हणजे काय? मरेपर्यंत. आणि जन्मापासून जर म्हटलं काय म्हणायचं? आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून आणि आमरण म्हणजे काय? मरेपर्यंत. या ठिकाणी चुकीचा पर्याय काय आहे? तर 3 नंबर पर्याय लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? तर त्याला म्हणतात अणुवस्तुमानांक. काय म्हणतात? अणुवस्तुमानांक. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न विचारला गेला आहे, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहे. तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे. पहा, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? गोल्डस्टोन. कोणी लावला? गोल्डस्टोन. आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? चॅडविक. कोणी? चॅडविक. लक्षात ठेवायचं आहे. पहा, प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रकात एकत्रितपणे असतात.
त्याला न्यूक्लिऑन म्हणतात. अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात? अणुअंक म्हणतात. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. काय म्हणतात? अणुवस्तुमानांक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, 1857च्या क्रांतीचे प्रतीक म्हणून काय निश्चित करण्यात आले? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.